अध्याय 11 नरहरी जन्माख्यान. श्री गणेशाय नमहा. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, कुरवर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबा भवानी हे तिचे नाव. तिच्या त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा करायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले. हा अवतारी पुण्यपुरुष आहे. हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील. हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी आहे. याच्या दर्शनाने लोक पावन होतील. हा संन्यासी होईल. ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले. पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला. त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले. शालग्रामदेव हे त्याचे जन्मनाम होय. नरहरी स्तन्यपान करीत असे, पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे. तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा तान्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. मात्यापित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे. त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे. तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे. मात्यापित्यांनी त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तो मुका आहे की काय अशी लोकांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी मुंज करावी लागणार होती. त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्याचे मोकेपण तिला सहन होईना. तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला. ती तात्काळ सोन्याची झाली. ते पाहून मात्यापित्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. मात्यापित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसला. त्याने जानवे, शेंडी, कटीमेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली. हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळीमध्ये कुजबूज चालली होती. मौजीबंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला. हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली. नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस. आता मी घरोघरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करीन. ते ऐकून अंबेला रडू आले. तो आमचा एकुलता एक पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली. नरहरीने तिला सावध केले व म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी ग्रहत्याग करणे भाग आहे. तू मला अडवू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी उत्तम सेवा करतील. त्याने आपला वरद हस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आपण त्यांचे नित्य प्रदोषमयी पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप दे. पण अंबा संमती देईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिय तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, आंबेचे बोलणे ऐकून
नरहरीने तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐक. इति 11वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12वा. नरहरीचा ग्रहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आई, तू मला थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे. जोपर्यंत हा क्षणभंगुर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्य अल्पायुष्य आहे. देह स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे. वेळी सावध व्हावे. प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वस्व मानतात. ते पशुच होत. ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थ साधन करावे. स्वहित साधावे. मी तेच करणार आहे. तू मला अडवू नकोस. नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे मातापिता व उपस्थित लोक थक्क झाले. अंबा काकुळतीने म्हणाली, नरहरी, तू माझे दैवत आहेस, कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस. मला 1 पुत्र होऊ दे, मग तू जा. आता शब्द मोडू नकोस. तर शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. तुला 2 पुत्र होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे. यथावकाश अंबा गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. ही सर्व अपत्ये ज्ञानी, सदाचारी व दीर्घायुष्य होतील. आता मला निरोप दे. माधव आणि अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागवलं असू. अन्य प्रमादही घडले असतील. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. तू आम्हाला दर्शन देत राहा. नरहरी म्हणाला, मी तुमची भावना जाणतो. तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्या वेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तुम्ही सुखात आनंदात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बद्रिकावनात जाणार आहे. नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. नरहरी आधी काशीला गेला. विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला. तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता. नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. तो काशीतील यतींना आणि विद्वज्जांना म्हणाला, नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे. जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे. याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. लोकांना पावन करील. पाखंड्यांची तोंडे बंद करील. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध आहे. लोक संन्याशांवर टीका करतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नरसिंह सरस्वती झाला.
ते ऐकून नामधारकाने विचारले, नरहरी हा दत्ताचा अवतार, स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला? कृष्ण सरस्वतींची गुरुपरंपरा काय आहे? सिद्ध म्हणाला, श्रीकृष्ण जगतचालक असूनही संदीपकांनी गुरु करून त्यांनी गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरीनेही तेच केले. नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर, त्याचा शिष्य विष्णू, त्याचा शिष्य ब्रह्मदेव, या क्रमाने वसिष्ठ शक्ती, पराशर, व्यास, शुक्र, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विरूपाक्षाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वर तीर्थ, नरसिंह तीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलयानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले. तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. इतिश्री 12वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13वा. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. श्री गणेशाय नमहा. सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळा सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्रिकाश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांचा उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून श्री गुरूंचे माता पिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहेत. तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरच्या संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काठी तिच्या दिशेने भिरकवली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली. या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून ती स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली. गौतमांमुळे तिला गौतमी असे नाव पडले. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजिरिका गावी आली. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तू ही मानसपूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला. त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना पंधरवट्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते.
म्हणूनच हा त्रास होत होता. आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेणी व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्रीगुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे, आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज, असे म्हणून त्याला धीर दिला. त्यावेळी सायदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आला. श्रीगुरूंनी त्याचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. याला तुझ्या घरी ने व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्ध मिश्रित पकांनांचे उत्तम भोजन दे. सायदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. श्रीगुरू त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर. सायदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नानसंध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्रीगुरू आपले शिष्य व उदरशूर झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायदेवाच्या घरी गेले. सायदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णता व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे. इति 13वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14वा. सायदेवाचे प्राणसंकट टळले. श्री गणेशाय नमहा. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगीश्वरा, श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूर ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी साईदेवाची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. साईदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सद्गती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरवले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार. तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायदेवा, चिंता करू नकोस. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मार्गाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि साईदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने साईदेवाला पाहिले. तो काय, तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शास्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन साईदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले, कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला. प्राण संकट टळले होते. साईदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत
नदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्याचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवनदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्याबरोबर न्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायेदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ. तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर. श्री गुरूंनी सायदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तू शांतपणे ऐक. इतिश्री 14वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15वा. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य. श्री गणेशाय नमहा. सिद्ध म्हणाला, नामधारका, तू खूपच चांगला प्रश्न केलास. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी क्षत्रिय रहित केली. ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रावर गेला. पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्याच्यापाशी गेले. त्याचा लोभ पाहून परशुराम कंटाळला. त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिला. साधूचे महात्म्य वाढले की साधू, असाधू, धूर्त, हौशे, नवशे, गौशे असे असंख्य लोक त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात. प्रत्येकाचे काही ना काही गाराणे असते. प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते. हे चक्र कधीही थांबत नाही. वरदान देण्याचा प्रश्न नाही. योग्य कोण, अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे आहे. या सर्व गोष्टीमुळे साधूला तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही. श्री गुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती. लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले. त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले. त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले, तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा. भारतभर भ्रमण करून नंतर श्री शैल पर्वतावर या. शिष्य म्हणाले, श्री गुरूंच्या चरणाशीच सर्व तीर्थे आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात. शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे. मग आम्हाला का दूर लोटता? आमची उपेक्षा करू नका. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या. संन्याशांनी 5 दिवसांच्या वर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे. या नियमांचे पालन केलेच पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करावी. चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे. लोकोपकारासाठी अनुभव हवा. धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे. म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवित आहे. पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्री शैल क्षेत्री या. तेथे आमची भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा. श्री गुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले. तेथून गंगा, यमुना, सरस्वती, करुणा, कृशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुदवृद्धा, अक्षिनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्त्रवस्त्रा, पूर्णा, बहुदा, वरुणा, वैरोचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलयप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाक यात्रा कराव्यात. म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले. नदीमध्ये स्नान करावे. आजूबाजूची ग्रामे व परिसर पहावा. प्रत्येक ठिकाणी कृच्छवर्त करावे. म्हणजेच एक
प्रकारचे प्रायश्चित्त करावे. त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले. कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते, कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये, नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखावे तेही सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य, पुष्कर, बद्री, केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, रामेश्वर, मातृकेश्वर, कोटी, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, जगन्नाथपुरी, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्या, मथुरा, द्वारका, गया, शाळीग्राम, शबलग्राम, भीमेश्वर, कुशतपर्ण, रामेश्वर, पद्मनाभ, श्रीरंग, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नरसिंहतीर्थ, चंद्रकुंड, कोल्हापूर, भिलवडी, अमरापूर, शूरपालय, पिठापूर, शेषाद्री, मणिगिरी, वृषभाद्री, श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची महती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली. श्री गुरूंचा निरोप घेऊन शिष्य यात्रेसाठी गेले. श्री गुरूंनी वैजनाथ येथेच गुप्तपणे निवास केला. अध्याय 15 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.